श्री रामजी सरोगोड आणि हे पहिले जय भीम साहित्य संमेलन या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे। त्यांना आमच्या सर्व रसिक कलाकारांचे त्यांना स्नेह आहे आणि म्हणून आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाअंतर्गत या ठिकाणी हा जो कार्यक्रम होणार आहे, काही मान्यवर वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत, त्यांचे विवेचन ते मांडणार आहेत। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव विश्वरत्न होते, त्यांची जगात कुठेच तोड नाही असे ते महामानव आणि म्हणून या महामानव यांना पहिल्यांदा आपण वंदन करतो। आमचे संविधान संवाद समितीचे आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजयजी खरात यांनी मंचावर यावं, तसेच आमच्या सांस्कृतिक विभागाच्या महापालिका पुण्याचे अलका जोशी मॅडम इथं आलेले आहेत, त्यांनी मंचावर यावं। तसेच या ठिकाणी आमचे कविराज संजय मांगाडे सर आहेत का? संजय मांगाडे सर आपणही मंचावर यावं। आणि आपणाला सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आज बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण हा एक पहिले जय भीम साहित्य संमेलन आयोजित केले आणि या संमेलनाला मान्यवर मागाडे साहेब, ॲडव्होकेट विजय खरातजी, अलका जोशी मॅडम या उपस्थित आहेत। यांच्या या उपस्थितीत आपण प्रतिमा पूजन करूया। त्यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि भगवान बुद्धाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आचार्य रतनलाल सोनाग्रा सरांनी विचार मंचावरती यायचंय, तसेच विठ्ठलदादा गायकवाड यांनी विचार मंचावरती यायचंय, पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे दादा यांनी विचार मंचावरती यायचंय आणि आजच्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष सीताराम नरके यांनी विचार मंचावरती यायचंय। आनंदा साबळे आणि जलदगतीचे माझगाव कोर्टाचे न्यायाधीश वसंतराव पाटील यांनी विचार मंचावरती यायचंय आणि पुण्यातले एक सुप्रसिद्ध कवी बाबा ठाकूर यांनी विचार मंचावरती यायचंय। फॉरेस्ट अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी विचार मंचावरती यायचंय। या कार्यक्रमाचं कवी संमेलनाचं सत्र चालू होणार आहे त्या अगोदर या गायनाचं उद्घाटन झालं होतं, आता या साहित्य संमेलनाचं उद्घाटन अध्यक्षांच्या हस्ते होणार आहे। या ठिकाणी पिंपळ वृक्षाला जलदान देऊन माननीय या संमेलनाचे अध्यक्ष रतनलालजी सोनग्रा, आचार्य रतनलालजी सोनग्रा यांनी उद्घाटन केले आहे।
या संमेलनाचे अध्यक्ष आचार्य रतनराव सोनाग्रा आपलं अध्यक्षीय भाषण करतील. जय भीम नमो बुद्धाय. आज जय भीम नमो बुद्धाय. आज 15 एप्रिल आज या ठिकाणी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या जय भीम साहित्य नगरीमध्ये हे पहिले जय भीम साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई, कार्याध्यक्ष राम सर्वगौड, प्रमुख उपस्थित राजेंद्र गोळे, डॉक्टर पी.टी. गायकवाड, सीताराम नरके, अस्मिता चांदणे, चंद्रकांत गायकवाड, शशिकांत भद्रे, डॉक्टर विलास आळाव, नगरहून आलेले आमचे मित्र सुभाष सोनावणे, रानकवी जगदीप वनसिवे, राहुल जाधव आणि रुपेश आल्हाट. आता या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल आमचे गायकवाडे येऊन गेलेले आहेत आणि बाकी बरीच मंडळी, माझे एक मित्र रावेरकर येऊन गेलेले आहेत. त्यांनी मला सांगितलं की आपण 86 साली एके ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी तुमचं ऐकलं. आता आज माझं वय 86 व्हायला लागलेलं आहे, तेव्हा 86 साली त्यांची आठवण आता मी कशी त्यांनी सांगितलं की ठीक आहे, अगदी बरोबर आहे. त्यांचं पुस्तक या ठिकाणी मी घेतलं आणि त्याचा सत्कार केला. आज या ठिकाणी पहिलं जय भीम बौद्ध साहित्य संमेलन होत आहे, ज्याला म्हणतो आपण साहित्य संमेलन आहे, परंतु हे फार मौलिक आहे. जय भीम या नावाचं संमेलन कसं होऊ शकतं? काही लोक विचारलं की जय भीम साहित्य संमेलन. मी त्यांना सांगितलं हो, जय भीम साहित्य संमेलन. कारण या देशामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या देशामध्ये खूप साहित्य निर्माण झालं. ते साहित्य निर्माण झालं, पण ते साहित्य कशा करता होतं आणि कुणा करता होतं? ते साहित्य फक्त राजे महाराजांच्या मनोरंजनाकरता होतं आणि जे गोरगरीब होते त्यांचं साहित्य वेगळं होतं, त्यांची कला वेगळी होती, त्यांची करमणूक वेगळी होती. जरा लक्षात घेतलं तर आपण शास्त्रीय गायक जे असतात ना, तर ते इतके लांब असे गात असतात, तर खूप वेळ ज्यांना आहे त्यांची कला, त्यांचं साहित्य हे आतापर्यंत निर्माण झालं. गरिबांची कला कशी असते? एकदम स्टेजवर गेल्यावर टन 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 वाजून डान्स सुरू होऊन गाणं सुरू होतं, कारण त्यांना तितका वेळ नसतो. तेव्हा ज्यांना वेळ, किल द टाइम म्हणतात, जे फक्त आपल्या वेळेला, काळाला मारू इच्छितात आणि तो कसा काळ जाईल असं जे करणारे लोक होते, त्यांची कविता, त्यांचं साहित्य हे फार आधी होतं. माणसाचं साहित्य जे आहे, परम करुणे जे साहित्य आहे, ते साहित्य नव्हतं. आपल्याला आश्चर्य वाटेल की हे साहित्य संमेलन कसं सुरू झालं. दलितांचं, जयभीमचं. टी.पी. अडसूळ नावाचा एक कार्यकर्ता आणि अप्पासाहेब रणपिसे या दोन तरुणांनी, आणि ते कुठं राहते, चेंबूरच्या झोपडपट्टीत, या दोन तरुणांनी पहिल्यांदा बाबासाहेबांना विचारलं की आम्ही काय करावं, की आपलं साहित्याचं काही नाहीच आहे. बाबासाहेब म्हणले तुम्ही आपली साहित्य संमेलन सुरू करा. आणि त्या ठिकाणी घनश्याम तळवटकर, दिनेश रत्नापूरकर या मंडळींना भेटून त्यांनी सांगितलं की आपलं एक साहित्य संमेलन सुरू करायचं आहे. 58 साली एका छोट्या खोलीमध्ये साहित्य संमेलन भरलं. खोलीमध्ये कुठल्याही शाळेच्या एक हॉलमध्ये ते घेतलं आणि त्याला बोलावलं होतं आचार्य अत्रे यांना. आपल्याला माहिती आहे की आचार्य अत्रे हे या महाराष्ट्राचे खूप मोठे साहित्यिक, अगदी निरागस, म्हणजे चिडले तर इतकी टीका करायची की भयानक, आणि प्रेम केलं तर इतकं करायची की असं वाटावं की याच्याच हातून मृत्यूलेख लिहून घ्यावं, इतकं प्रेम करणार. आपल्याला माहिती की बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर फक्त एकमेव भाषण जगात कोणाला करायला मिळालं असेल ते आचार्य अत्रेंना करायला मिळालं, आणि आचार्य अत्रेंना त्याचं उद्घाटक म्हणून बोलावलं होतं. अत्रे जाऊ शकले नाही. त्यावेळी
अण्णाभाऊ साठे कथा लिहित असत. अत्रेने सांगितलं अण्णाभाऊंना की माझ्याऐवजी तुम्ही जा, मला जाता येणार नाही, वेळ माझी जमत नाहीये. काय आपली काही मंडळी राजा ढाले आणि अण्णाभाऊ साठेंच्या झोपडपट्टीत गेली. चिरागनगरच्या त्या झोपडीमध्ये एक मिळमिळता दिवा अण्णाभाऊ साठे आहे, त्यांचं वर्णन त्यांनी केलं. अण्णाभाऊ साठे उद्घाटनाला आले. फार अप्रतिम भाषण केलं अण्णाभाऊ साठे आणि साहित्य म्हणजे काय हे सांगितलं लोकांना. आपल्याला माहिती आहे की खूप विचार वेगळं सांगता येईल, विचार करायला किंवा विचार मांडायला. कारण विद्वान जो असतो तो फार, जो अवघड बोलतो तो जास्त विद्वान होतो आणि सोपं बोलतो तो विद्वान नसतो, अशी भानगड आहे. त्यामुळे विद्वत्तेनं फार सांगता येईल. पण नामदेव ढसाळींनी 2 वाक्यातच 2 शब्दातच काही सांगितलं आणि ते शब्द असे होते की काही साहित्य हे डबोलेवाल्यांचं होतं आणि काही साहित्य हे घमेलेवाल्यांचं होतं. या 2 शब्दामध्ये त्यांनी साहित्याचं वर्णन करून टाकलं. अण्णाभाऊ साठेंनी दलित साहित्याचं वर्णन केलं की अरे तुमचं जे साहित्य आहे हे अधपतित आहे, हे फक्त चाळवणारं आहे, लोकांना प्रेरणा देणारं नाही. आणि आम्ही जे विचार करतो आमचा जो विचार आहे तो लोकमंगलकारी विचार आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामध्ये लोकमंगलकारी विचार मांडला. आणि आपल्याला माहिती आहे की अण्णाभाऊ साठेचं जे प्रसिद्ध वाक्य आहे जगातलं की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळ हातावरती आहे, हे प्रसिद्ध वाक्य त्यांनी त्या संमेलनामध्ये पहिल्यांदा उच्चारलं. 1958 साली ते पहिलं साहित्य संमेलन झालं. म्हणजे कालानुक्रमाच्या दृष्टीनं किंवा यावेळी भरलं 58 साली सुरू झालं आणि या साहित्याविषयी चर्चा सुरू झाली. पण खरं साहित्य संमेलन कुठे होतं तो माहितीये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जागृती केली त्यावेळी काही शाहीर निघाले. भीमराव कर्डक, वामनदादा कर्डक आणि अनेक साहित्यिक, म्हणजे राजानंद गडपायले असो, म्हशीलकर असो, काय काय साहित्यिक. आणि यांनी बाबासाहेबांची कवनं म्हटली आणि बाबासाहेबांना या साहित्याविषयी इतकी आस्था होती ते म्हणाले की माझी 10 भाषणं आणि तुमची 1 कविता फार मोलाची आहे. भीमराव कर्डकनं त्यांनी सांगितलं. भीमराव कर्डकना आम्ही या ठिकाणी सन्मानित केलं. पुण्यामध्येच भीमराव कर्डक एकांकिका स्पर्धा ठेवली, त्याचाही अध्यक्षस्थान मला मिळालं होतं. मी सांगण्याचं कारण असं की बऱ्याच गोष्टी या ऐकायलाही तुम्हाला मिळणार नाही, पण दलित साहित्य कसं आहे याची एक छोटीशी गोष्ट तुम्ही आपल्याला सांगतो. कसं हे साहित्य लिहिलं गेलं, का हे साहित्य लिहिलं गेलं. फ्रान्समध्ये 2 मित्र होते आणि ते खेड्यातून पॅरिसला आले. त्यांना कला शिकायची होती, चित्रकला शिकायची होती. चित्रकलेच्या महाविद्यालयात ते गेले, तिथली फी वगैरे सगळी पाहिली आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला हे कसं जमेल, आपण काय करू शकू, ही फी कशी भरू शकू. तर त्या 2 मित्रापैकी एक मित्र म्हणाला की मित्रा काळजी करू नको, आपल्या दोघांपैकी कोणी चित्रकार झाला तरी चालेल. असं कर, तू चित्रकला शिक, तू महाविद्यालयात जा, मी काम करतो, कुठेतरी श्रम करतो, तुझी फी भरतो आणि आपलं जीवन आहे त्यामध्ये आपण जगूया, पण तू चित्रकला शिक, कारण आपण दोघेही शिकू शकत नाही. एक मित्र चित्रकलेच्या महाविद्यालयात गेला, तो चित्र काढू लागला. दुसरा मित्र कोळशाच्या खाणीत गेला, तो तिथे दगड काम करू लागला, कोळसे काढू लागला. त्याचे हात सगळे कोळशानं भरले, सगळं झालं. काही वर्ष गेली आणि तो जो पहिला मित्र आहे तो फार मोठा चित्रकार झाला आणि त्याचं पहिलं प्रदर्शन पॅरिसमध्ये भरलं. त्या चित्रकारानं काय करावं, त्यांनी पहिलं चित्र काढलं, आकाशात प्रार्थना करणारे 2 हात आणि त्या 2 हातावरती घट्टे पडलेले काळे असे आणि असे आकाशात प्रार्थना करतात असे 2 हात पहिल्यांदा काढले. लोकांनी विचारलं हे हात कुणाचे आहेत. त्यावेळी तो चित्रकार म्हणाला हे हात होते म्हणून हे हात चित्रकार झाले. या हाताने खाणीत काम केलं
आणि माझ्यासाठी त्याग केला म्हणून मी चित्रकार होऊ शकलो. या जगामध्ये लाखो लाखो करोडो लोकांनी परिश्रम केले. हे सर्व वैभव उभं केलं जगातलं. हे सुंदर जग ज्या परिश्रम करणाऱ्यांनी, मेहनत करणाऱ्यांनी उभं केलं, त्याचे खाणीत गेलेले हात, घाणीत गेलेले हात, त्यांच्यामुळे हे सुंदर जग उभं राहिलं. ते हात होते म्हणून हे आज झाले. हे साहित्य जे आतापर्यंत भरलं ना मोठमोठ्या लोकांचं, याचं कारण आहे की आम्ही सगळी कामं करीत होतो तुमची, म्हणून तुमचं साहित्य भरलं. पण तुम्ही एक शब्द लक्षात घ्या, तो फ्रान्सचा चित्रकार कृतज्ञ होता. या देशातील समाज व्यवस्था कृतज्ञ आहे, एहसान फरामोश आहे. परिश्रम करणाऱ्या शूद्रांच्या परिश्रमाची किंमत केली नाही. उलट जो परिश्रम करतो तो हीन मानला, जो परिश्रमाचं काम करतो हीन, आणि जो हरामखोरीनं खातो तो मोठा, अशी व्याख्या केली. आणि मग त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागलं की अरे आम्ही चित्रकार झालो असतो, पण आम्ही कोळशाच्या खाणीत काम केलं कारण तुम्ही चित्रकार व्हा. मग जेव्हा ठरलं की हे कृतज्ञ आहेत, मग आम्ही आमच्या हातात लेखणी घेतली, आम्ही आमच्या हातात साहित्य घेतलं, आणि मग ते दलित साहित्य, मग ते बौद्ध साहित्य, मग ते जय भीम साहित्य निर्माण झालं. आज या ठिकाणी एक फार सुंदर सिंबॉल आहे पहा. दोन्हीचा एक संगम या ठिकाणी अद्भुत झालेला आहे. हे पहिल्यांदा झालेलं आहे. लेखणी दिसते आणि त्याच्यामध्ये माईकही दिसतो, आणि वाणी आणि लेखणी, गायन आणि साहित्य यांचा एकमेव असा संगम झालेला हा सिंबॉल पहिल्यांदा जय भीम साहित्य संमेलनापुढे आज आता दिसतोय आपल्याला. आणि म्हणून मी सांगितलं की आम्हाला हे लिहावं लागलं, आम्हाला हे करावं लागलं, कारण तुमच्या साहित्यामध्ये आमच्या जीवनाचं दर्शन नव्हतं. जेव्हा पहिलं साहित्य संमेलन, बौद्ध साहित्य संमेलन झालं आणि दुसरं साहित्य संमेलन नगरला झालं, अहमदनगरला माझ्या गावी झालं. मी अहमदनगरचा. आले कोण होते? कुसुमाग्रज. कुसुमाग्रज त्या ठिकाणी आले होते. तात्या, त्याच्याबरोबर होते कर्मवीर दादासाहेब गायकवाड, घनश्याम तळवटकर, आणि होते रावसाहेब कसबे. रावसाहेब कसबे त्यावेळी तरुण होते, कॉलेजमध्ये होते, पण ते खूप चांगलं बोलायचे आणि खूप चांगलं लिहायचे, आणि आपले दलित साहित्यिक तर फार कमी होते. 3-4 नाव होती: शंकरराव खरात, बाबूराव बागुल, बंधू माधव, कविता कथा लिहिलेली. तर अशा साहित्यकारांच्या याच्यामध्ये ते जे साहित्य संमेलन नगरला भरलं, त्या नगरच्या साहित्य संमेलनामध्ये फार महत्वाची घटना घडली. कुसुमाग्रजांनी सांगितलं की हा समाज जो आहे, हा समाज कसा आहे? हा समाज जाती जातीत विभागलेला आहे. याला आपण सांगितलं कसा विभागलेला आहे. जसं किराणा मालाचं दुकान असतं, किराणा मालाच्या दुकानामध्ये आपण जर गेलो आणि त्याला सांगितलं की 1 रुपयाचा किराणा दे, तर तो म्हणतो की अहो हळद मागा, मीठ मागा, मिरची मागा, काय मागा, ज्वारी मागा, जे पाहिजे ते मागा, पण किराणा नावाची वस्तू नाही. आणि म्हणून या समाजामध्ये आम्ही काहीही मागू, पण भारतीय नावाची वस्तू नाही. सगळ्या जाती जातीचे डबे आहेत. आणि म्हणून मग कुसुमाग्रज म्हणाले की हे डबे जेव्हा एकत्र येतील, हे तेव्हा समाज एकरूप घडेल. दादासाहेब गायकवाड त्या ठिकाणी आले होते, प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना घेऊन आले होते कारमध्ये. दादासाहेब गायकवाडने एक फार सुंदर वाक्य वापरलं. ते म्हणले, मला काही तुमचं साहित्य समजत नाही, मी काही फारसं वाचत नाही, पण वाचलं तर ते असं लक्षात येते की तो आला, ती आली, आणि मग त्यांच्यात काहीतरी झालं, मग संपलं तुमचं साहित्य म्हणे. अहो हे सगळे जे जातीचे डबे आहेत ना, या सगळ्या जातीच्या डब्यातून सगळ्या जाती काढून पाट्या वरवंट्यावर ठेवून त्याचा मसाला वाटला पाहिजे, आणि हा मसाला वाटलं म्हणजे भारत एकरूप करण्याचा आहे. सगळ्या जातीवादाचं मसाला वाटला पाहिजे, हे वाक्य दादासाहेब गायकवाड सारखा मनुष्य म्हणू शकतो. मोठा साहित्यिक कुणी नाही. कुसुमाग्रजांना देखील असं वाटावं की वा, काय दादासाहेब गायकवाड, तुम्ही खरी साहित्याची व्याख्या केली की या सगळ्यांचा मसाला वाटून
पाट्या वरवंट्यावर एकरूप केला पाहिजे, तेव्हा देश एक राहील. तेव्हा हे जे दलित साहित्य संमेलन आहे, जय भीम साहित्य संमेलन आहे, हे नाव आपण पहिल्यांदा दिलेलं आहे. पण याच्या मागे दलित साहित्य, आंबेडकरी साहित्य, महात्मा फुले विचारांचं साहित्य, ही सगळी मोठी परंपरा आहे. आणि या परंपरेतून आपण हे पहिलं जय भीम साहित्य घेत आहोत. जय भीम ही काय गोष्ट आहे? जय भीम हा एक मंत्र आहे. जय भीम ही उद्घोषणा आहे. आणि ही उद्घोषणा कशासाठी आहे? सर्व भारत एकरूप करण्याची उद्घोषणा आहे. आज दिल्लीमध्ये गेली 40 वर्ष दलित साहित्य अकादमी साहित्य संमेलनं घेते. खूप दलित साहित्यिक लेखक तयार झालेले आहेत. परदेशामध्ये दलित साहित्यावरती PhDचा अभ्यास चालू आहे. आणि सोहनपाल सोमनाथकर नावाचा एक मनुष्य वेडेपणानं हे सगळी साहित्य संमेलन गेली 40 वर्ष घेतो. हे का घेतोय? की हे साहित्य पुढे वाढावं. आणि ते वाढलं आणि याची खूप मोठी अशी वाढ झाली. महाराष्ट्रामध्ये झाली आणि याची वेगवेगळी संमेलनं व्हायला लागली. मराठी साहित्य संमेलनातही मी जात असे, प्रत्येक वेळी जात असे. पण काय झालं? मराठी साहित्य संमेलनामध्ये देखील आपल्याला माहिती आहे की जेव्हा पहिलं साहित्य संमेलन झालं, महात्मा फुलेंना निमंत्रण गेलं होतं. फुलेंनी एक पत्र पाठवलं, फार मजेशीर पत्र पाठवलं की ज्या लोकांना समता देवत नाही, जे लोक चांगला व्यवहार करू शकत नाही, अशा लोकांनी साहित्य संमेलन बोलवावं, हे मला काही आवडत नाही. आणि शेवटचं वाक्य असं लिहिलं कि सीधा होके बुड्ढे का सलाम ले, सीधा होके बुड्ढे का सलाम ले, की सरळ व्हा, नीट व्हा आणि मग साहित्य संमेलन घ्या. सीधा होके बुड्ढे का सलाम ले, हे महात्मा फुलेंनी लिहिलं त्या. तेव्हा आपलं साहित्य जे आहे ते तथागतापासून सुरू होत आहे. कधीतरी मला सांगितलं की मराठी साहित्य संमेलन हे 100वावं होणार आहे. तुमचं साहित्य संमेलन किती आहे? आता आम्ही तर हे पहिलं घेतलं, पण मी सांगतो की नाही, हे आमचं पहिलं नाही, हे 2501 व असं साहित्य संमेलन. कारण आमची साहित्य संमेलनं 2500 वर्ष चालू होती. भगवान बुद्धाची समतेची शिकवण ज्यावेळी या देशामध्ये चालू होती, ठिकठिकाणी ज्या धम्मसंगीती होत होत्या, तीच आमची सगळी साहित्य संमेलनं होती. जगाच्या इतिहासामध्ये सर्वात अधिक साहित्य संमेलनं आमची झालेली आहेत. आणि बाबासाहेबांनी आमची नाळ भगवान बुद्धाशी जोडलेली आहे. म्हणून आमचं साहित्य संमेलन 2501 व असं पहिलं जय भीम साहित्य संमेलन आहे. कारण आमची जोडणी तथागताशी बाबासाहेबांनी. शेवटची एकच कथा सांगून मी माझं भाषण संपवणार आहे. जपानमध्ये एक बौद्ध भिक्षू होता. त्याचं वय 70 झालं होतं. 70 साली त्याला असं वाटलं की भगवान बुद्धाच्या विचारांचा जपानी भाषेत अनुवाद छापावा. त्याने भगवान बुद्धाच्या विचाराचा अनुवाद जपानी भाषेत केला. पुस्तक छापायला जाणार, त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम करून 10,000 रुपये गोळा केले होते. ते जपानचं नाणं जे असेल ते 10,000 गोळा केले होते. पण पुस्तक छापायला जाणार, गावात दुष्काळ पडला, लोक भुकेनं तडफडू लागले. त्या बौद्ध भिक्षूंनी विचार केला की ठीक आहे, आता हे पैसे आपण पुस्तकाच्या ऐवजी लोकांच्या सुखदुःखाकडे वाटावेत. आणि उपाशी लोकांना त्यांनी ते पैशाचा खर्च करून जगवलं आणि दुष्काळामध्ये सगळा खर्च झाला. पुन्हा त्यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली. 10 वर्ष झाली. तो 80 वर्षाचा झाला होता. तो छापायला देणार पुस्तक, गावामध्ये महापूर आला, माणसं वाहून गेली, सर्वांची दैना झाली. तो म्हणाला आता पुस्तक कसं छापायचं. पुन्हा तो सगळा खर्च गोरगरिबांच्या मदतीसाठी, त्यांच्या मदतीसाठी करून टाकला. ते संपलं सगळं. पुन्हा त्यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली. आता तो 90 वर्षाचा झाला होता. 10,000 रुपये गोळा झाले आणि तो
ते पुस्तक जपानी भाषेत तयार करून भगवान बुद्धाचे विचार गेला. त्यावेळी काहीही झालं नाही, दुष्काळही पडला नाही. ते पुस्तक छापून निघालं, ते पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यांनी प्रकाशन कार्यक्रम ठेवला. आपल्यासारखा प्रकाशन कार्यक्रम ठेवला, प्रकाशन झालं पुस्तकाचं. पुस्तकाचं पहिलं पान उघडलं, त्याच्यावरती लिहिलं होतं भगवान बुद्धाचा धर्म, 3rd एडिशन, 3री आवृत्ती. लोक म्हणाले, अरे पुस्तक तर आता प्रसिद्ध झालंय, 3rd एडिशन कसली, 3री आवृत्ती कसली? त्याने सांगितलं, पहिल्या आवृत्तीच्या वेळी दुष्काळ पडला, तो पैसा त्याच्यात गेला. दुसऱ्या वेळी महापूर आला, तो पैसा त्याच्यात गेला. त्या 2 आवृत्त्या दिसत नाहीत, पण त्याच खऱ्या आहेत. ही 3री आवृत्ती तुम्हाला दिसते. आमच्या साहित्याच्या आवृत्त्या तुम्हाला दिसल्या नाहीत, आमच्या परिश्रमाच्या आवृत्त्या तुम्हाला दिसल्या नाहीत. दिस इज अवर फर्स्ट जय भीम साहित्य संमेलन. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद सर. कृती दिसत नाही पण फक्त आकृती दिसते, ही आवृत्ती दिसली. अशाच प्रकारे आमच्या राम सर्वगोड यांनी, त्यांचं नाव जरी राम असलं, त्यांना काहीतरी काम आहे. ते नेहमी कामात आणि चळवळीत वाहून घेतलेले राम सर्वगोड यांनी नवा समाज नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचा पुस्तक प्रकाशन समारंभ वैशालीताई चांदणे यांच्या हस्ते होणार आहे. राम सर्वगोड सरांनी त्या प्रती इकडे आणावे. सर्व राष्ट्रीय पुरुषांना या ठिकाणी मी प्रथम त्रिवार अभिवादन करते. आज खरोखरीच आनंद होतोय की ज्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून आर्टिकल 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, चालण्याचा, बोलण्याचा, लिहिण्याचा, संचार करण्याचा जो आम्हाला अधिकार दिला. आणि खरोखरच आज त्या अधिकाराचा वापर, त्या अधिकाराचा उपयोग हा कृतीमध्ये आणण्याचा कार्यक्रम या ठिकाणी कवींच्या माध्यमातून असेल. आत्ताच नवा समाज याचे लेखक राम सर्वगोड यांनी केलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं राम सर, तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग पुरेपूर करून घेतलेला आहे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण एक समाजाला दिशा देण्याचं काम या तुमच्या पुस्तकातून होणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं वैचारिक, मार्मिक विचारधारा ही नवा समाजाच्या माध्यमातून होणार आहे. तसेच समाजामध्ये विचारांचा राम हा आता तुमच्या पुढे आलेला आहे आणि त्यांच्या आड्यामध्ये सर्व गोड, म्हणजे सर्वांशी गोड असणारे राम यांचं पुस्तक जे आहे नवा समाज, एक आपल्याला दिशा देणार आहे, एक वैचारिक मार्ग दाखवणार आहे. त्याच्या सर्व प्रती आपण या ठिकाणी घ्यायच्या आहेत. मी या नवा समाज पुस्तकाला माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे. तसेच जय भीम साहित्याचे संमेलन आहे हे या ठिकाणी वाटायचं पहिलंच वर्ष आहे. या संमेलनाचे अध्यक्ष आचार्य रतनलाल सोनग्रा, तसेच प्रमुख पाहुणे सुभाषजी सोनवणे, तसेच स्वागत अध्यक्ष डॉक्टर मिलिंदजी भोई, माजी न्यायाधीश वसंतरावजी पाटील, तसेच कवी संमेलनाचे अध्यक्ष सीताराम नरके, दुसरे लक्ष्मण शिंदे, आनंद साबळे, बाबा ठाकूर आणि शीघ्र कवी, अगदी बसल्या बसल्या ज्यांना
जागेवर कविता सुचतात असे आमचे हिरान कवी जगदीप वंशिव, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरोखरच काल आपण ज्यांची जयंती साजरी केली की 364 दिवस एका दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो, तो दिवस म्हणजे 14 एप्रिल बाबासाहेबांचा जन्मदिवस सर्वजण थाटामाटाने आपण साजरी करत असतो. नेहमी आम्ही सांगतो की बाबासाहेबांचे विचार हे डोक्यात घ्या. बाबासाहेबांचे फोटो घेऊन डोक्यावर नाचण्यापेक्षा आपण विचार हे आचरणात आणलं पाहिजे. आमच्या आता एका भगिनींनी या ठिकाणी पोहळा म्हटला की ज्या हिंदू कोड बिलाद्वारे हिंदू कोड बिल पारित होत नव्हतं म्हणून कायदेमंत्री पदाचा बाबासाहेबांनी राजीनामा दिला, पण आज आमची महिला या ठिकाणी बोलू शकते ती केवळ फक्त बाबासाहेबांमुळे. बाबासाहेब, तुमच्यामुळे आम्ही आभाळ मोजू शकतो, आकाश मोजू शकतो, तुमच्यामुळे वादळ थोपवू शकतो. आम्हाला शस्त्रांची, तलवारींची, तोफ गोळ्यांची आवश्यकता नाही, परंतु एका शब्दामुळे आम्ही वल्व पेटू शकतो. तो शब्द म्हणजे जय भीम. या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की आपल्याला माहिती आहे, या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की आपण वल्व पेटू शकतो, आपण कोणती कृती करू शकतो. ते बाबासाहेबांमुळे. त्या बाबासाहेबांचे ऋण अगदी आपण आमच्या कातड्याचे जोडे जरी करून बाबासाहेबांच्या पायी घातले तरी ते ऋण फिटण्यासारखं नाही. बाबासाहेबांनी आपलं जे संविधान दिलंय त्या संविधानाच्या माध्यमातून आज आपण सुटापुटात आहोत. आपण आज एससी असेल, एसटी असेल, विजयएनटी असतील, एनटी समाज असेल, हा सर्व समाज आज सुटापुटामध्ये आहे. आपण गाड्या घोड्यांमध्ये वावरतोय, ही बाबासाहेबांची देण आहे आणि हे आपण कधी विसरून चालू शकत नाही. आपण जास्तीत जास्त बाबासाहेबांचे विचार आपण आचरणात आणावे. या ठिकाणी मी जय भीम साहित्य संमेलनाला शुभेच्छा देते, थांबते. जय भीम, जय महाराज. धन्यवाद ताई. या साहित्याच्या पालखीचे भोई म्हणजे डॉक्टर मिलिंद भोई, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मला वाटतं की माझ्या वाटणीचे 5 मिनिटं ताईंना दिली असते तर जास्त बरं झालं असतं. खूप जोशपूर्ण त्या बोलल्या. त्यांनी फार चांगलं वाक्य सांगितलं की बाबासाहेबांचं फोटो लावण्यापेक्षा त्यांचा फोटो, त्यांचे विचार हे डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. बाबासाहेबांची जयंती ही विचारांची जयंती व्हायला पाहिजे, ती संस्कारांची जयंती व्हायला पाहिजे. जी शिकवण त्यांनी दिली, शिका, संघटित वाणी, संघर्ष करा, जो विचार त्यांनी दिला तो विचार आज पुढच्या पिढीपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत जास्त पोहोचवण्याची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. साहित्य संमेलन म्हणलं की माझ्या अंगावर काटा येतो, कारण सगळ्यात जास्त वाद जर कुठल्या समाजाच्या घटकात असतील, सोनग्रा साहेब मला माफ करा, तर ते साहित्यिकांमध्ये आहेत. माझा साहित्यिकांशी फारसा संबंध नाहीये, रादर मी येऊ दिलं नाही, कारण साहित्य बुद्धिवंतांचं काम आहे, आपला आणि बुद्धीचा 36 साकडा आहे. वाद कसा घालावा आणि कसा पेटवावा याचा जर ग्रंथ लिहिला गेला तर त्याच्यामध्ये अनेक साहित्य संमेलनाचे रेफरन्सेस आपल्याला वाचायला घ्यावे लागतील, त्याच्यावर एक प्रबंध पण होऊ शकतो. त्यामुळं जेव्हा सर्वगोड साहेब मला म्हणाले की साहित्य संमेलन आहे आणि तुम्हाला यायचंय, मी म्हणलं बाबा मला बोलू नका, कारण वाद आणि भांडणं याच्यापासून मी लांब राहतो. पण जगातलं एकमेव साहित्य संमेलन असं आहे, जय भीम साहित्य संमेलन, की कुठलाही वाद याच्यामध्ये कधीच होणार नाही, कारण याच्या मागे भीमाचा विचार आहे. त्याला खर्च किती होतो साहित्य संमेलनाला, तिथे प्रकाशकांच्या पुस्तकांची विक्री होती का नाही, त्याला प्रतिसाद मिळतो की नाही, त्याला खाद्यपदार्थ काय आहेत याची चर्चा वर्तमानपत्रामध्ये, आम्ही साहित्यिक नाही आहोत तेव्हा आम्हाला वाचायला मिळते. आणि राजकीय पक्षाचं किंवा पुढाऱ्यांचं किंवा मंत्र्यांचं किंवा तिकीट वाटताना जसं लॉबिंग होतं तसं लॉबिंग, त्याच्यापेक्षा जास्त लॉबिंग हे अध्यक्ष कुणाला करायचं याच्यामध्ये केलं जातं, आणि त्या सिस्टीमचा एक भाग आहे. मी फार जवळून पाहिलंय. एखाद्या नामवंत साहित्यिकाला सन्मानाने अध्यक्षपद दिलं गेलंय किंवा मिळू दिलं गेले असं कधीच फारसं पाहायला मिळत नाही. आपला त्याच्यामध्ये अधिकार आहे, पण एक कॉमन मॅन म्हणून मी माझी भूमिका मांडतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर जो विचार आज या जय भीम साहित्य संमेलनाने दिला, मला असं वाटतं की इथे संख्या जरी मर्यादित असली तरी
इथून जाणारा प्रत्येक माणूस हा विचार समाजामध्ये घेऊन जाणार आहे. त्यामुळे इतर कुठल्याही संमेलनापेक्षा हे संमेलन मला जास्त महत्वाचं वाटतं, कारण याच्यामध्ये बाबासाहेबांचा विचार आपण घेऊन जात आहोत. आज जगाला युद्ध नको बुद्ध हवा ही विचारसरणी देण्याची गरज आहे. आपण बघताय गेली अनेक वर्षे युक्रेन असेल, हमास असेल, रशिया, इस्रायल, प्रगती आपण कशासाठी केली, विज्ञानाचा वापर आपण कशासाठी करतोय हा प्रश्न सर्वांनी विचारणं गरजेचं आहे. लोक कल्याणासाठी जर तो विज्ञान वापरता येत नसेल आणि त्याचा वापर जर बॉम्ब बनवणार आणि ड्रोन हल्ल्याने जर निराधारांचे जीव जात असतील तर त्या विज्ञानाची आणि त्या प्रगतीचं काही सोयरसूतक आम्हाला नाहीये. ज्ञान विज्ञान कशासाठी वापरावं हा विचार आदरणीय बाबासाहेबांनी दिला आणि तो कुठेतरी हरवल्यासारखा आज आम्हाला वाटतोय. हा हरवलेला विचार सोडण्यासाठी राम सर्वगुण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे काही साहित्य संमेलन घेतलंय मी त्याला शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेबांच्या विचाराचा एक भोई होण्याचं भाग्य मला लाभलं म्हणून मी स्वतःला सुदैवी समजतो. मला असं वाटतं की बाबासाहेबांचे विचार, त्यांची भाषणं, त्यांनी केलेला अभ्यास, राज्यघटना लिहिताना त्यांनी केलेले सखोल चर्चा, मुद्दे, त्यावेळी झालेले डिस्कशन्स हे अनेक खंडातून प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक विद्यापीठांमध्ये ते उपलब्ध आहेत. मला वाटतं की आमची जी तरुण पिढी आहे किंवा शालेय पिढी आहे, शाळा शिकणारी ही मुलं आहेत, त्यांच्या इतिहासामध्ये बाबासाहेबांच्या या सगळ्या भाषणांचा, या सगळ्या सखोल चर्चेचा कुठेतरी अंतर्भाव होण्याची गरज आहे. म्हणजे पुढच्या पिढीला बाबासाहेब काय होते आणि त्यांनी आपल्यासाठी काय करून ठेवलंय याचा विचार दिला जाईल. काय झालंय की आम्ही इतिहास विसरून गेलोय. आम्ही फक्त पुस्तकापुरता आणि मार्कापुरता तो मर्यादित ठेवलाय. आणि जो देश इतिहास विसरतो तो देश इतिहास घडवू शकत नाही आणि त्याचा भूगोल बिघडून जातो हे सांगण्याची गरज नाहीये. त्यामुळे हा जो इतिहास आहे बाबासाहेबांचा असेल किंवा या सगळ्या प्रस्थापितांविरुद्ध लढणाऱ्या सर्व प्रबोधींचा इतिहास हा आमच्या शाळेतल्या मुलांसमोर, शालेय पिढीसमोर येण्याची गरज आहे. आणि तो विषय या संमेलनाच्या मंडळींनी हातात घ्यावा. त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण तुमच्या मागे राहू. कारण पुढच्या पिढीला बाबासाहेबांनी काय केलंय हे जर तुम्ही विचारलं तर ते फार सांगता येणार नाही आणि मग त्याच्यामध्ये तो दोष सगळा आपला असेल. त्यामुळे बाबासाहेबांनी कुठल्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं, त्यांनी किती गरिबीमध्ये कुठे राहून कसा अभ्यास केला हा विचार आज समाजाला देण्याची गरज आहे. तो विचार देण्याचं काम या संमेलनाने करावं. पुढच्या वर्षी मी असं सजेशन देईन की जयंतीचे काही दिवस आधी हे आपण संमेलन घेऊया, त्याचं स्वरूप अगदी व्यापक करूयात आणि समाजामधले आणखी विचारवंत जे आहेत, ज्यांनी वेगळं काहीतरी काम केलंय, ज्यांनी या समाजाला दिशा देण्याचं काम केलंय, अशा व्यक्तींना बोलूया. म्हणजे खऱ्या अर्थाने महात्मा फुले, बाबासाहेब, अण्णाभाऊ साठे, वामनराव कर्डक असतील, दादासाहेब गायकवाड असतील, या सर्वांचं काम तरुण पिढीसमोर जायला पाहिजे, रादर ते जाईल याचा विचार आपण करूयात. आपण मला एवढा मोठा सन्मान दिलात आणि आचार्य रतनलाल सोनग्रा सरांच्या पंक्तीमध्ये बसवलं याचा मला खूप अभिमान वाटतो. मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि जाता रामभाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देताना बाबा बोरकरांच्या दोन ओळी आठवतात. मगाशी सोनग्रा सरांनी त्या चित्रकाराची गोष्ट सांगितली आणि त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं चित्र काढलं होतं की राबलेल्या हातांचं, घट्टा पडलेल्या हातांचं. मला वाटतं की ही कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय कुठेतरी मोडली आहे, कृतज्ञता जास्त पसरली आहे. याच्यावर बाबांनी लिहिलेल्या ओळी मला आठवल्या, त्या सांगतो आणि थांबतो. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोळे, मांगल्याने गंधलेले सुंदरांचे सोहळे. हात कुठले देखणे, खूप मेकअप केलाय, मॅनिक्युअर केलाय आणि कोमल हात आहेत, ते देखणे नसतात. तर ज्या हातातून काहीतरी घडवलं जातं, ज्यातून काहीतरी निर्मिती केली जाते, ते हात देखणे असतात. देखणे हात ज्यांना निर्मितीचे डोळे, मांगल्याने गंधलेले सुंदरांचे सोहळे. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, देखणे जे चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की घोमटे या मोल नाही फारसे. आणि पुढची ओळ रामभाऊ आणि वैशालीताई आणि सर्व सहकाऱ्यांसाठी. देखणे ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटात उनी जाता स्वस्ती पद्म रेखती. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व संयोजकांचा आणि प्रातिनिधिक स्वरूपात रामभाऊंचा सत्कार आपण करूयात. मी त्यांच्यासाठी भोई प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात संविधानाची प्रत आपण देणार आहोत. मला असं वाटतं की संविधान आणि शाल देऊन त्याचा सत्कार स्वीकार करावा. जे महत्व भगवद्गीतेला आहे, जे महत्व गुरु ग्रंथ साहेबाला आहे, जे महत्व कुराण शरीफला आहे, तेच महत्व आपण संविधानात देण्याची गरज आहे. म्हणून हे संविधान आज आपण त्यांना देत आहोत. धन्यवाद.